हॅलो माय डिअर स्टुडंट, आज आपण टॅब्युलेशन हा बीट बघणार आहोत. इन प्रिव्हियस लेक्चर आपण फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन हा बीट बघितला होता. तर टॅब्युलेशनमध्ये पार्ट्स, टाइप्स, इंट्रोडक्शन आणि टेबल कसा फॉर्म करतात ह्याच्या संदर्भात माहिती आहे, तर ती आपण आता चेक करणार आहोत. फर्स्ट, द डेफिनेशन ऑफ टॅब्युलेशन. द प्रोसेस ऑफ प्लेसिंग classified data into tabular form is known as tabulation. ठीक है? A table is a systematic arrangement of a statistical data in a rows and columns. Rows are horizontal arrangements, whereas columns are vertical arrangements. It may be simple, it may be double or complex depending upon the type of classification. आता याच्यामध्ये काय आहे की एखादा आपल्याकडे जर डाटा असेल आणि त्या डाटाचं जे अरेंजमेंट आहे, आपण जे सिस्टमॅटिकली जे अरेंजमेंट करतो, त्या अरेंजमेंट ज्या फॉर्मॅटमध्ये आपण करतो त्याला आपण टॅब्युलेशन असं म्हणतो. ठीक आहे. इवन याच्यामध्ये कोणते दोन महत्त्वाचे बीट्स आहेत. फर्स्ट वन रोज अँड सेकंड वन इज अ कॉलम. राईट. ह्याचे बीट्स आपण पुढे वन बाय वन बघणार आहोत. आता हे डेफिनेशन मधला बीट आहे. सेकंड वन, व्हॉट आर द एम्स ऑफ टॅब्युलेशन. टॅब्युलेशन्स आपण का टेबल तयार करायचे, त्यातला पहिला बीट बघा. टू प्रिव्हेंट व्हॉल्युमिनस हेट्रोजिनस स्टॅटिस्टिकल डाटा, इझी टू चेक फॉर एनी एरर्स, इट प्रेझेंट्स फॅक्ट्स इन मिनिमम पॉसिबल स्पेस, कंपॅरिझन ऑफ डाटा. एवढे 4 बीट्स महत्त्वाचे आहेत. ह्याच्यामध्ये काय आहे, पहिलं की एकाच टेबलमध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचा जो डाटाचा फॉर्मॅट असतो तो तुम्ही प्लेस करू शकता. दुसरा आहे, ह्याच्यामध्ये जर काही करेक्शन्स असतील किंवा एखादा डाटा आपला त्यात ॲड करायचा राहिला असेल तर तेही आपल्याला इझिली लोकेट होतं. आणि प्रेझेंट फॅक्ट इन अ मिनिमम पॉसिबल स्पेस, म्हणजे एखादा डाटा लिहिण्यासाठी आपल्याला जास्त जागा लागत नाही. एक टेबल फॉर्मॅट केला की तुमचा पूर्ण डाटा त्यामध्ये बसतो. आणि नेक्स्ट आहे कंपॅरिझन ऑफ डाटा. कंपॅरिझन म्हणजे समजा तुम्ही दोन कुठले तरी फॅक्ट स्टडी करत आहात, सेम त्याचा डाटा आहे, तर तुम्ही कंपॅरिझन करू शकता वेदर इट इज अ मिनिमम, मॅक्झिमम एक्सेट्रा. तर हे त्याचे एम्स आहेत. त्यानंतर नेक्स्ट येतात पार्ट्स ऑफ टेबल. आता त्यामध्ये इथं टेबल दाखवला आहे. वरती तुम्हाला टायटल दिसेल, टेबल नंबर दिसेल, कॉलम्स आहेत, हेडिंग आहे, कॅप्शन, युनिट, बॉडी ऑफ द टेबल, इट इज अ मेन पार्ट ऑफ द टॅब्युलेशन, रोज, त्यामध्ये परत हेडिंग, स्टब्स, सोर्स नोट आणि फुटनोट. तर एवढे बीट्स तुम्हाला जर डायग्राम बघितला तर लक्षात येईल की साधारण हे बीट्स त्याच्यात महत्त्वाचे आहेत. ठीक आहे. तर आताच तेच बीट्स आपण आता पुढे पार्ट्स त्याचे बघणार आहोत. फर्स्ट पार्ट्स ऑफ अन आयडियल टेबल. आयडियल टेबलसाठी कुठले कुठले पार्ट्सची गरज आहे आणि कुठले कुठले महत्त्वाचे आहेत. ठीक आहे. त्यातले बघा, टायटल आहे, स्टब्स और रो डेस्टिनेशन आहे, डेट आहे, कॉलम हेडिंग आहे, बॉडी ऑफ द टेबल, फुटनोट किंवा रेफरन्सेस, सोर्स आहे आणि टेबल नंबर. तर एवढे बीट्स आपण एक्सप्लेनेशन त्याचं बघणार आहोत. फर्स्ट वन इज अ टेबल नंबर. अ नंबर मस्ट बी अलॉटेड टू द टेबल फॉर आयडेंटिफिकेशन, पर्टिक्युलरली व्हेन देअर आर मेनी टेबल्स इन अ स्टडी. जेव्हा एखाद्या डाटामध्ये एकापेक्षा जास्त डाटा किंवा टेबल्स असतील तर आपल्याला त्या टेबलला नंबरिंग देणं महत्त्वाचं आहे. जर नंबरिंग दिलं नाही तर कुठला टेबल कुठं येतो हे आपल्याला समजणार नाही. त्यानंतर आहे टायटल. The title should be explained what is contained in a table. It should be clear, brief and set in a bold type. On the top of the table, it should also indicate the time, place to which the data refer. Generally, title मध्ये तो टेबल कुठल्या प्रकारचा आहे, त्याचं काय नाव आहे, कशाच्या अंडर येतं आणि त्याला बोल्ड फॉर्म करणं, इवन त्याच्यामध्ये टाइम प्रेझेंट करणं, प्लेस प्रेझेंट करणं महत्त्वाचं. तो कशाचा टेबल आहे हे तो टायटल ठरवतो आणि हे तिथं द्यायचं असतं आपल्याला. नेक्स्ट आहे डेट. द डेट ऑफ प्रिपरेशन ऑफ द टेबल शुड बी गिवन. बऱ्याच वेळा आपल्याला आपण जेव्हा डाटा कलेक्ट करतो
डे वाईज जर असेल तर त्याला आपल्याला डेट घालणं कंपल्सरी असतं. त्यानंतर नेक्स्ट आहे स्टब्स or row destination. Each row of the table should be given a brief heading. Such destinations of rows are called stubs or stub items and the entire column is called stub column. ओके, तुम्हाला मगाशीच बघितलं की रोज आणि कॉलम फॉर्ममध्ये हा टेबुलेशन फॉर्म प्रेझेंट असतो, राईट. तर त्या रो मध्ये जो डाटा दिलेला आहे त्याचं हेडिंग देणं म्हणजे स्टब्स, ठीक आहे. इवन स्टब्स आयटम सुद्धा आपण म्हणतो त्यांना. नेक्स्ट आहे कॉलम हेडिंग ऑर कॅप्शन्स. कॉलम डेस्टिनेशन इज गिवन ऑन अ टॉप ऑफ ईच टू एक्सप्लेन टू व्हॉट द फिगर्स इन द कॉलम रेफर. इट शुड बी क्लिअर and precise. This is called caption or heading. Columns should be numbered if there are 4 or more columns. समजा एकापेक्षा जास्त कॉलम्स इथं असतील तर कॉलमला नंबरिंग सुद्धा द्यावं लागतं. इवन हा कॉलम जो आहे हा जनरली ह्याचं जो पार्ट आहे तो टॉप रिजनला असतो. इवन तुम्हाला त्याला कॅप्शन द्यावं लागतं. कॅप्शन म्हणजेच त्याला आपण हेडिंग म्हणतो. अशा प्रकारे हे कॉलम किंवा हेडिंग किंवा कॅप्शन हे बीट आहे. त्यानंतर बॉडी ऑफ टेबल. इट इज अ मेन पार्ट ऑफ दॅट टेबल. द डाटा शुड बी अरेंज इन सच अ वे दॅट एनी फिगर कॅन बी लोकेटेड इझिली. Various type of numerical variations should be arranged in an ascending order, that is from left to right in rows and from top to bottom in columns. Column and rows totals should be given. बऱ्याच वेळा आपण डाटामध्ये जो टेबलमध्ये जो डाटा घालणार आहे त्याच्यामध्ये माहिती म्हणजे असेंडिंग ऑर्डर, डिसेंडिंग ऑर्डर, न्यूमरिक फॉर्म घालावे लागतं. 1 to 10 किंवा 10 to 1 असं न्यूमरिक असेंडिंग किंवा डिसेंडिंग. रोजमध्ये, कॉलममध्ये, टॉप टू बॉटम किंवा बॉटम टू टॉप अशा पद्धतीने तुम्हाला त्या डाटाची अरेंजमेंट करावी लागते. नेक्स्ट आहे सोर्स. At the bottom of the table, a note should be added indicating the primary or secondary sources from which data have been collected. समजा हा डाटा तुम्ही दुसऱ्या कोणाकडनं तरी घेतला असाल तर हा डाटा सेकंडरी डाटा होतो आणि त्याचा सोर्स म्हणजे हा कुठून घेतलेला आहे तो बीट जिथं आपण ऍड करतो त्याला आपण सोर्स नोट असं आपण म्हणतो, राईट. त्यानंतर नेक्स्ट आहे फुट नोट अँड रेफरन्सेस. ह्यामध्ये काय येतं बघा. इफ एनी आयटम has not been explained properly, a separate explanatory note should be added at the bottom of the table. फुटनोटचा अर्थच आहे पूर्ण टेबलच्या खालच्या बाजूला हा पार्ट प्रेझेंट असतो. इवन याच्यामध्ये आपण रेफरन्सेस सुद्धा ऍड करतो. रेफरन्सेस म्हणजे हा डाटा तुम्ही कुठून घेतला त्याला आपण सोर्सेस म्हणतो. आणि समजा आपल्याला त्या डाटाबद्दलची माहिती सांगायची असेल की हा कुठून घेतला, कशा संदर्भात आहे, तर हे तुम्ही सगळं आपण फुटनोटमध्ये ऍड करू शकतो. ठीक आहे. हे झालं पार्ट्स ऑफ टॅब्युलेशन. नेक्स्ट बीट आहे रिक्वायरमेंट ऑफ गुड टेबल. एक टेबल तयार करण्यासाठी कोणकोणते महत्त्वाचे बीट्स असतात, ठीक आहे. देअर आर नो हार्ड अँड फास्ट रूल्स फॉर टॅब्युलेशन ऑफ डाटा, बट फॉर कन्स्ट्रक्शन अ गुड टेबल फॉलोइंग जनरल रूल्स शुड बी ऑब्झर्व्ड व्हाईल टॅब्युलेटिंग स्टॅटिस्टिकल डाटा. एखादा डाटा तयार करायचा असेल त्याला काय असे प्रॉपर रूल्स नाही आहेत, पण ठराविक रूल्स त्याला लागू होतात जेणेकरून त्याला टेबल हे नाव कंप्लीट होत नाही. ओके. पहिलं बघा. द टेबल शुड सूट द साइज ऑफ द पेपर अँड देअरफॉर द विड्थ ऑफ कॉलम शुड बी डिसाइडेड फ्रॉम हँड बिफोर हँड. नंबर ऑफ कॉलम्स अँड रोज शुड नायदर बी टू लार्ज नॉर टू स्मॉल. एखाद्या कॉलम्स किंवा रोज प्रमाणापेक्षा जास्त असता कामा नये. त्याची संख्या एक टिपिकल फॉर्ममध्ये पाहिजे. त्याची जी साईज आहे त्या पेपरवरती प्रॉपर त्याचं अरेंजमेंट पाहिजे. ॲज फार ॲज पॉसिबल फिगर्स शुड बी अप्रॉक्सिमेटेड बिफोर टॅब्युलेशन. दिस वुड रिड्यूस अननेसेसरी डिटेल्स. एखाद्या टेबलमध्ये शक्यतो फिगर्स इंडिकेट करायचे नाहीत. जर केलं तर ते व्यवस्थित असावं, नाहीतर ते अननेसेसरी पार्ट आहे असं टेबलमधलं वाटतं. त्यानंतर नेक्स्ट आहे आयटम्स शुड बी अरेंज आयदर इन अल्फाबेटिकली, क्रोनॉलॉजिकल और जिओग्राफिकल ऑर्डर और अकॉर्डिंग टू साईज. समजा तुम्हाला एखाद्या डाटा माहिती टेबलमध्ये ॲड करायची असेल तर त्यामध्ये वेदर इट शुड बी अल्फाबेटिकली म्हणजे A to Z फॉर्ममध्ये घाला
किंवा क्रोनॉलॉजिकल म्हणजे डेट वाईज घाला. तुम्हाला डेट असेंडिंग ऑर्डरमध्ये घ्यायची आहे किंवा डिसेंडिंग ते तुम्ही ठरवा. नेक्स्ट आहे जिओग्राफिकल एरिया. समजा तुम्ही तालुका वाईज स्टडी करत असाल तर कुठल्या तालुका किंवा तुम्हाला विलेज वाईज बघायचा असेल स्टडी तर तशा पद्धतीने सुद्धा तुम्ही तो डाटा फिलअप करू शकता किंवा साईजनुसार, छोटी साईज मोठी साईज. त्यानंतर द सब टोटल अँड टोटल ऑफ द आयटम्स ऑफ द टेबल मस्ट बी रिटर्न. समजा तो जो डाटा आहे त्या डाटाला जर टोटल असेल म्हणजे न्यूमरिक फॉर्ममध्ये असेल तर टोटल दिलेली कधी पण चांगली, म्हणजे एका नजरेमध्ये आपण पूर्ण डाटा आपला तो लक्षात येतो. त्यानंतर नाही पर्सेंटेज आर गिवन इन द टेबल्स इफ नेसेसरी. जर पर्सेंटेजची गरज असेल तर तुम्हाला तिथं ॲड केलं तर चांगलंच आहे. समजा स्टुडंटशी रिलेटेड मार्क्स असतील तर त्याच्यामध्ये तुम्ही ॲड केलेलं चांगलं आहे. त्यानंतर नाही डिक्टो मार्क्स शुड नॉट बी यूज्ड इन अ टेबल बिकॉज समटाइम्स इट क्रिएट कन्फ्युजन. समजा एखादा डाटा आहे त्या डाटामध्ये जर मार्क्स आपल्याला अननेसेसरी वाटत असतील तर त्याच्यात ॲड करण्याची गरज नाही आहे. टेबल शुड बी सिम्पल अँड अट्रॅक्टिव्ह. एखादा डाटाचा तुम्ही जेव्हा टेबल करणार आहात तो सुटसुटीत पाहिजे, व्यवस्थित, म्हणजे तुम्ही एक नजर फिरवलात की पूर्ण तो टेबल तुमच्या लक्षात यायला पाहिजे. त्यानंतर नाही टेबल शुड बी लॉजिकल, वेल बॅलन्स इन अ लेंथ अँड ब्रीथ अँड द कम्पॅरेबल कॉलम्स शुड बी प्लेस्ड साईड बाय साईड. समजा तुम्ही एखाद्या टेबलमध्ये डाटा कम्पेअर करत असाल तर तो एका बाजूला एक, म्हणजे जो डाटा ज्याच्याशी कम्पेअर करणार आहात तो साईड बाय साईड अरेंज पाहिजे, म्हणजे तुम्ही एक नजर फिरवला की तुम्हाला पूर्ण डाटा तो लक्षात येतो. त्यानंतर नाही लाईट, हेवी, थिक और डबल रुलिंग मे बी यूज्ड, डिस्टिंग्विश्ड सम कॉलम्स, मेन कॉलम्स अँड टोटल्स. समजा तुम्हाला एखाद्या डाटामध्ये एक ठराविक पार्ट हायलाईट करायचा असेल किंवा तुम्हाला मेन्शन करायचं आहे तर त्याच्यामध्ये रुलिंग वापरू शकता. रुलिंगमध्ये डबल रुलिंग म्हणजे डबल लाईन करणं किंवा सिंगल किंवा डार्क लाईटिंग हे करणं, त्याच्यामुळे तुम्हाला तो कॉलमसुद्धा हायलाईट होतो की हा स्पेसिफिक आहे किंवा महत्त्वाचा आहे. हे सुद्धा तुम्ही असं पद्धती यूज करू शकता. फॉर लार्ज डाटा मोर दॅन वन टेबल मे बी यूज्ड. जर डाटा बराच जास्त असेल तर तुम्ही एकापेक्षा जास्त टेबलसुद्धा यूज करू शकता. तर आत्ता तुम्ही पाहिलात ते म्हणजे मेन रूल्स, म्हणजे कुठले कुठले घटक गरजेचे आहेत टेबल तयार करण्यासाठी. आता इम्पॉर्टन्स ऑफ टॅब्युलेशन. Under tabulation, data is divided into various parts and for each parts there are totals and subtotals. Therefore, relationship between different parts can be easily known. समजा टॅब्युलेशनमध्ये पार्ट्स असतील तर ते पार्ट्स किंवा टोटल्स, ॲडिशन हे व्यवस्थित वेल मार्किंग पाहिजे. त्या टॅब्युलेशनमध्ये तुम्हाला त्याचं रिलेशनशिपसुद्धा व्यवस्थितपणे दाखवता यायला पाहिजे. जर असेल तर since data are arranged in the table with a title and number, so these can be easily identified and used for the required purpose. जर तुम्ही त्या डाटामध्ये टायटल व्यवस्थित घातला असाल किंवा त्याची डेट सगळी त्याची माहिती व्यवस्थित भरला असाल, कुणीही तुमचं ते टेबल फॉर्ममधला डाटा ओपन केला तर तो इझिली अंडरस्टेबल असणार आहे. जर माहितीच प्रॉपर भरली नसेल तर तो टेबल कुणालाही समजणार नाही. त्यानंतर नाही टॅब्युलेशन मेक्स द डाटा ब्रीफ, देअरफॉर इट कॅन बी इझिली प्रेझेंटेड इन द फॉर्म ऑफ ग्राफ्स. बऱ्याच वेळेला डाटा असतो तो आपला फारच न्यूमरिक फॉर्ममध्ये असतो आणि भरपूर असतो. अशा वेळेला तुम्ही टॅब्युलेशनचं कन्व्हर्जन जर ग्राफमध्ये केलं, इवन तुम्हाला तो टेबलपेक्षा ग्राफवरती एकाच नजरेमध्ये तुम्हाला तो पूर्ण डाटा मिळून जातो किंवा लक्षात येतो. ओके. टॅब्युलेशन प्रेझेंट्स द न्यूमरिकल फिगर्स इन अट्रॅक्टिव्ह फॉर्म. जो डाटा आहे जर स्प्रेड फॉर्ममध्ये ठेवला तर तो डाटा तुमच्या नजरेमध्ये बसणार नाही. ते जर टेबल फॉर्ममध्ये घातलात, अरेंजमेंट त्याची व्यवस्थित केला तर तुम्हाला तो डाटा नक्कीच लक्षात यायला बरं पडेल. त्यानंतर टॅब्युलेशन मेक्स कॉम्प्लेक्स डाटा सिम्पल. ॲज अ रिझल्ट ऑफ धिस इट बिकम्स इझी टू अंडरस्टँड द डाटा. एखादा डाटा जर तुमच्या एकदम ब्रीफमध्ये असेल आणि तो टेबलमध्ये तुम्ही ॲड केला तर तो समजायला सोपा जातो. This form of the presentation of data is helpful in finding mistakes. बऱ्याच वेळा त्या डाटामध्ये मिस्टेक्स असतात तर हे मिस्टेक्स सुद्धा आपल्याला इझिली आयडेंटिफाय व्हायला मदत होतात. टॅब्युलेशन इज युजफुल इन कंडेन्सिंग द कलेक्टेड डाटा. जर तुम्हाला डाटाचं कंडेन्सेशन करायचं असेल किंवा कॉम्प्रेस करायचं असेल तर त्यावेळेला सुद्धा तुम्ही तो डाटा टेबल फॉर्ममध्ये घालू शकता.
टॅब्युलेशन मेक्स इट इझी टू अनालाइज द डाटा फ्रॉम टेबल्स. तो डाटा जो आहे तो ॲनालाइज करण्यासाठी तुम्हाला त्याच्यामध्ये डाटा टेबल जर ॲड केला तर ते तुम्हाला स्टडी करायला समजायला सोपं जातं. टॅब्युलेशन इज अ व्हेरी चीप मोड टू प्रेझेंट द डाटा. इट सेव्स टाइम ॲज वेल ॲज स्पेस. डाटा जर ब्रीफ फॉर्ममध्ये असेल तुमच्याकडे आणि जर तुम्ही तो टेबल फॉर्ममध्ये कन्वर्ट केला तर तो डाटा तुम्हाला समजायला सुद्धा सोपा जातो. ओके. Tabulation is a device to summarize the large scattered data so the maximum information may be collected from this table. बऱ्याच वेळा तो डाटा जो असतो तो समरी फॉर्ममध्ये जर तुम्ही लिहिलात तर तुम्हाला तो समजायला सुद्धा सोपा जातो. ठीक आहे. त्यानंतर नाही लिमिटेशन्स ऑफ द टॅब्युलेशन. टेबल्स कंटेन्स ओनली न्यूमरिकल डाटा. दे डू नॉट कंटेन डिटेल्स. टेबलमध्ये फक्त आणि फक्त डाटाच असतो आणि तो न्यूमरिक फॉर्ममध्ये असतो. त्याच्यामध्ये कुठलीही इन डिटेल माहिती नसते. हे त्याची लिमिटेशन्स आहेत. म्हणजे आपल्याला समजा थेरॉटिकली काहीतरी लिहायचं असेल तर त्यात आपण जास्त एवढं मेन्शन करू शकत नाही. अदरवाईज तो टेबल डिस्टर्ब होतो, व्यवस्थित दिसत नाही. क्वालिटेटिव्ह एक्सप्रेशन इज नॉट पॉसिबल थ्रू टेबल. क्वालिटेटिव्ह म्हणजे किती अमाऊंट आहे, मॅक्झिमम की मिनिमम, हे तुम्ही त्या टेबलमध्ये घालू शकत नाही. Tables can be used by experts only to draw conclusions. Common man do not understand them properly. बऱ्याच वेळा डाटा जो आहे जो तयार करतात मेंबर्स ते बरेच वेळा एक्सपर्ट्सच असतात. सिंपल लोक, कॉमन लोक जर तुम्ही तशा पद्धतीचा डाटा सहसा बघायला गेलात की तो अंडरस्टँड होत नाही. ह्याच्यासाठी आपल्याला ग्राफिकल रिप्रेझेंटेशन फार महत्त्वाचं असतं. त्यानंतर नाही टाईप्स ऑफ टेबल. टाईप्स ऑफ टेबलमध्ये सिंपल टेबल, कॉम्प्लेक्स टेबल. कॉम्प्लेक्स टेबलमध्ये परत दोन पार्ट पडतात. 2-way टेबल, हायर ऑर्डर टेबल आणि थर्ड पार्ट आहे जनरल अँड स्पेशल पर्पज टेबल. हे महत्त्वाचे 3 टाईप्स आहेत टाईप्स ऑफ टेबलमध्ये. सिंपल, कॉम्प्लेक्स अँड जनरल अँड स्पेशल पर्पज टेबल. कॉम्प्लेक्स टेबलमध्ये तुम्हाला 2 पार्ट बघायला मिळतील, 2-way टेबल आणि हायर ऑर्डर टेबल. तर सिंपल टेबलमध्ये काय त्याचे फीचर्स आहेत बघा. ओनली वन कॅरेक्टरिस्टिक इज शोन. एकच प्रकारचं कॅरेक्टरायझेशन तुम्ही त्या टेबल फॉर्ममध्ये बघू शकता, म्हणून त्याला सिंपल टेबल म्हणतोय आपण. कॉम्प्लेक्समध्ये 2-way मध्ये बघा, शोज 2 कॅरेक्टरिस्टिक अँड इज फॉर्म्ड व्हेन आयदर द स्टब्स ऑर द कॅप्शन्स इज डिवायडेड इंटू 2 कोऑर्डिनेट पार्ट्स. जेव्हा तो डाटा 2 फॉर्ममधला डाटा जर त्या टॅब्युलेशनमध्ये असेल तर तुम्ही 2-way डाटा यूज करू शकता त्यामध्ये किंवा 2-way टेबल. हायर ऑर्डर टेबलमध्ये when 3 or more characteristics are represented in the same table such as table is called higher order data. 3 पेक्षा जास्त जर प्रकारचा टेबल फॉर्मॅट जर एकात तुम्ही इन्क्लूड केला असेल तर त्या टेबलला हायर ऑर्डर टेबल असं आपण म्हणतो. ठीक आहे. नेक्स्ट आहे जनरल अँड स्पेशल पर्पज टेबल. पब्लिश्ड बाय गव्हर्नमेंट सच ॲज इन द स्टॅटिस्टिकल ॲब्स्ट्रॅक्ट ऑफ इंडिया of census reports and general purpose are the general purpose table. बरेच वेळा गव्हर्नमेंट जे टेबल फॉर्ममध्ये एखादा डाटा पाठवत असतील तर ते स्पेशल पर्पजसाठी टेबल तयार केलेले असतात. ह्याचं आयडियल असं पर्पज नाही आहे, पण त्या टेबलला सुद्धा आपण नॉमिनेटिंग असं केलेलं आहे किंवा त्या टाईपमध्ये घातलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर कॉम्प्लेक्स टेबल आता आपण बघितलं, त्यामध्ये 2 पार्ट्स आहेत, 2-way टेबल आणि हायर ऑर्डर टेबल. हेच तुम्हाला इथं एक्झाम्पल दिलेलं आहे. कॉम्प्लेक्स टेबलचं एक्झाम्पल आहे ॲव्हरेज नंबर ऑफ OPD पेशंट्स इन द PHC इन अ ट्रिबल एरिया इन डिफरंट एज ग्रुप्स अकॉर्डिंग ऑफ सेक्स. ह्याच्यामध्ये काय काय आहे बघा कॉम्प्लेक्समध्ये. एक तर इयर थ्रू दिले, म्हणजे त्यांचं वय दिले, त्यानंतर ते मेल आहेत का फिमेल आहेत हे दिले, प्लस त्याची बेरीज केली, म्हणजे ते पेशंट्समध्ये मेल अँड फिमेल हा एक फॉर्म झालाच, प्लस इयर वाईज एज इन इयर्स. तर अशा प्रकारच्या इवन खाली तुम्ही बघितला तर लक्षात येईल त्याची टोटल सुद्धा केलेली आहे. तर अशा प्रकारच्या डाटाला आपण कॉम्प्लेक्स म्हणू शकतो, पण हा सिंपल कॉम्प्लेक्स आहे, जास्त ॲडव्हान्स कॉम्प्लेक्स नाही आहे. हा जर बघितला तर तुम्हाला ॲडव्हान्स कॉम्प्लेक्स बघायला मिळेल. ह्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत बघा. नंबर ऑफ पेशंट्स इन OPD इन अ पब्लिक सेक्टर हॉस्पिटल्स बाय रिलिजन, एज, रँक अँड सेक्स. हे 4 पार्ट्स ह्याच्यामध्ये तयार केलेले आहेत. हा टेबल तुम्हाला काढायचा आहे नोटबुकमध्ये. रिलिजन्समध्ये बघा हिंदू मुस्लिम आहे, एजमध्ये बिलो 25 to 55 अँड अबोव हे एज फॅक्टर आहे. इवन त्याच्यामध्ये मेल फिमेल टोटल केलेलं आहे. सुपरवायझर किती आहेत, असिस्टंट किती आहेत,
क्लार्क किती आहेत आणि टोटल. अशा प्रकारे हे जे क्लासिफिकेशन जेवढं जास्तीत जास्त जर तुम्ही त्यात क्लास ॲड केलात तर अशा प्रकारच्या टेबलला आपण हायर ऑर्डर टेबल असं म्हणतो. ओके, तर आत्ताच आपण टॅब्युलेशन ह्या बीटमध्ये त्याची डेफिनेशन, त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स, त्याचे टाईप्स, त्याचे पार्ट्स, लिमिटेशन्स या गोष्टी बघितलेल्या आहेत. नेक्स्ट लेक्चरला आपण ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ डाटा बघणार आहोत. त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारच्या ग्राफ्स थ्रू आपण बायोस्टॅटिस्टिकल जे एक्झाम्पल्स आहेत ते सॉल्व करतो हे आपण स्टडी बघणार आहोत. ओके, थँक्यू स्टुडंट.